स्टार्टिंग सॅलरी ही 50,000 त्या ठिकाणी गेन करू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं की मराठी सोडून थोडंसं इंग्लिश तुमचं स्ट्रॉंग करावं लागेल. कारण की हायर एज्युकेशन जे आता दिलं जातं त्यानंतरचं ते पूर्ण इंग्लिश मीडियममध्ये असतं. त्यामुळे तुम्हाला आपलं इंग्लिश हे प्रबळ करावं लागेल. आता थोडंसं मी जुन्या ऐतिहासिक दृष्टिक्षेपाकडे वळतो. 14 जानेवारी मकर संक्रांत आपण काय म्हणतो? मकर संक्रांत म्हणतो. आपल्या भूगोल विभागातील प्राध्यापक यमजलवार सरांनी तुम्हाला या दिनाबद्दल महत्त्व पटवून दिलं आणि ते तुम्हाला कळलं पण. 21 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी अनुभूती घेतली का? काय होतं? 12 तासाचा दिवस आणि 12 तासाचीच रात्र असते. दिवस पण तेवढा आणि रात्र पण तेवढी. 22 डिसेंबर 21 किंवा 22 डिसेंबर या दिवशी काय असतं? सर्वात लहान दिवस आणि सर्वात मोठी रात्र. आणि 21 जून सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र. हे 3 कन्सेप्ट मी तुमच्या डोळ्यासमोर यासाठी ठेवत आहे की 21 मार्च आणि 22 सप्टेंबर सारखं तापमान असतं. 21 डिसेंबरला उत्तर गोलार्धात हिवाळा ऋतू आहे आणि हेच दक्षिण गोलार्धात उन्हाळा ऋतू आहे. म्हणजे खऱ्या अर्थी उत्तरायण किती तारखेला सुरुवात होते? 22 डिसेंबरला. म्हणजे जो सूर्य सरळ रेषेत कुठे प्रकाशित होता? मकर वृत्तावर म्हणजे दक्षिण गोलार्धात प्रकाशित होता, तो हळूहळू कुठे कळतो? उत्तर गोलार्धाकडे कर्क वृत्ताकडे करतो आणि हळूहळू आपल्याकडे उत्तर गोलार्धात दिवस मोठ्या होण्यास सुरुवात होते. हेच 21 जूनला बघा खूप मोठा दिवस असतो आणि रात्र लहान असते. त्या दिवशी आपल्याला तापमान असह्य वाटतं, गुदमरल्यासारखं वाटतं. कुठे आलो आपण? एसी सुद्धा वर्क करत नाही, कूलर वर्क करत नाही असा तो दिवस असतो. कारण की त्या दिवशी पृथ्वीने जे उष्णता ग्रहण केलेली असते ती उत्सर्जनाने तेवढ्या टक्क्याने परत अवकाशात पाठवल्या जात नाही. त्यासाठी बॅलन्सिंग करायसाठी काय लागतं? जेवढा दिवस तेवढीच रात्र असायला हवी. तर जेवढी उष्णता दिवसभरात तो ग्रहण केलेली असते पृथ्वीने ती परत अवकाशात परत पाठवल्या जात नाही. त्याच्यामुळे काय होतं? ते टेम्परेचर तिथेच रेज होत जातं आणि त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा सूर्य प्रकाशित होतो आणि ते टेम्परेचर पुन्हा रेज होतं. अशा पद्धतीने आपल्या उन्हाळ्यामध्ये उत्तर गोलार्धात उन्हाळा आपला हा असह्य वाटतो. तर हिवाळ्यामध्ये आपल्याकडे रात्र मोठी असते 12 तासापेक्षा आणि दिवस लहान असतो. त्याच्यामुळे दिवसभरात जेवढी उष्णता पृथ्वी ग्रहण करते ती 2-3 तासात रिलीज करून मोकळी होते. त्याच्यामुळे आपल्याकडे काय असते? थंडी असते. आता तुमच्या याच्यामध्ये एक मिसकन्सेप्ट अशी आहे की पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये अंतर हिवाळ्यामध्ये काय असेल? जास्त असेल कारण की थंडी वाटत आहे. पण असं नसतं. कारण की आपण उत्तर गोलार्धात राहतो. पृथ्वी आणि सूर्यामधील अंतर हिवाळ्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्याची गोष्ट जर केली तर ते डिस्टन्स काय असतं? जवळ असतं. 14,70,00,000 असतं. जवळ येऊन पण आपल्याला थंडावा जाणवतो. कारण की सूर्य कुठे प्रकाशित आहे? दक्षिण गोलार्धात मकर वृत्तावर. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय वाटतं? सूर्य जवळ आहे पृथ्वीचा. हा, सूर्य जवळ आहे. पण ही वेगळी कंडिशन निर्माण होते. त्यावेळेस डिस्टन्स असतं पृथ्वी आणि सूर्याचं 15,20,00,000 लांब गेलेला आहे. पण उष्णता वाढलेली आहे. का बरं? पृथ्वी आणि सूर्य याच्यामध्ये अंतर जरी वाढलं पण सूर्य कुठे प्रकाशित आहे? कर्कवृत्तावर. त्यामुळे आपल्या उत्तर गोलार्धात दिवस मोठा असतो आणि उष्णता पण जास्त प्राप्त होते. तर हे एक जे आहे इन जनरल आपण डिस्कशन यासाठी करत आहोत की आपल्या मनामध्ये जे कन्सेप्ट तयार झालेली आहे की 14 जानेवारी म्हणजे आपण कशासाठी साजरी करतो? तर मकर संक्रांती. ही कन्सेप्ट तशी नसून आपल्या भूगोलाचा ज्याने महत्व सर्व जगाला पटवून दिले, जगालाच म्हणतो मी, जगाला पटवून दिले, त्याची महत्वी किंवा त्याच्या कार्याची महत्वी जीवनकालासाठी स्मरणात राहावी म्हणून आपण 14 जानेवारी हा दिवस कशासाठी सेलिब्रेट करतो? भूगोल दिन म्हणून
साजरा करतो. आता भूगोलामध्ये हायली पोटेन्शियल आहे एन्व्हायरमेंट वाचवण्यासाठी. का बरं म्हणत आहे मी? भूगोलामध्ये हायली पोटेन्शियल म्हणजे समर्थता आहे. आपलं आताचं जे डिग्रेडेशन होत आहे, फॉरेस्ट डिग्रेडेशन होत आहे, एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होत आहे. सरांनी आताच सांगितलं की केमिकल लोच्यामुळे, केमिकल लोचाच म्हणतो मी, मॅडम केमिस्ट्रीच्या इथेच बसलेले आहे, केमिकल लोच्यामुळे बुलढाण्यामध्ये टक्कल पडायला सुरुवात झालेली आहे. आपला डेव्हलपमेंट, आपण मानवाने डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने कायटो प्रोटोकॉल तोडला. मला माहित नसेल 1986 ला कायटो प्रोटोकॉल प्रिस्क्राईब करून सिग्नेचर केला गेला आहे. अमेरिकेने तो लागू केला कायटो प्रोटोकॉल. त्याच्यानुसार असं सांगितलं आहे की एक लिमिटेशन दिली की या देशामध्ये एवढ्याच कंपन्या ते काढू शकतील, त्याच्या पुढे काढणार नाही, कारण की एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन होत आहे. पण त्या अमेरिकेनेच त्या कायटो प्रोटोकॉलवर सर्वांच्या सिग्नेचर घेतल्या, स्वतः सिग्नेचर केली नाही. का? कारण की त्याला उद्योगधंद्यामध्ये मागे यायचं नव्हतं, बाकीच्यांना त्यांनी फसवलं. पण त्याच्यावरही वाद चालू होता, आताही त्या कायटो प्रोटोकॉलवर वाद चालू आहे. आपल्या इंडियामध्ये किती कंपन्या ठरवायच्या हा तो अमेरिका ठरवतो की किती आपण डेव्हलपमेंट करायचं, आणि त्यांचे उद्योगधंदे आपल्या देशामध्ये ते आणतात. कारण की आपल्या देशाला हानी पोहोचत आहे, त्यांचा देश अपलिफ्ट होत आहे. चायना त्याला मान्य करत नाही, म्हणून चायनाचं प्रोग्रेस हळूहळू होत आहे. पण अति डेव्हलपमेंट पण काय होत आहे हे आपल्याला आता लक्षात आलं आहे की कोरोना सारख्या महामाऱ्या या ठिकाणी आल्या, नवीन नवीन वेपन्स तयार केले, बायोलॉजिकल वेपन्स. या बायोलॉजिकल वेपन्स काय आपण आपले कलिग्स